कसे आहात मग सगळे? बसले शांत झाडाखाली. म्हणलं झाडाखाली बसून गेले मस्त व्हिडिओ बनवत म्हणलं शांत बसून. काम नाही घरात काय आता. दोघंच आलेले पोरगण मी गावाला आले इकडं. काहीच काम नाही म्हणलं आता बसावं म्हणलं निवांत व्हिडिओ बनवत बसावं, तुमच्या संग बोलत बसावा. तर आज व्हिडिओ बनवायचा होता माझ्या मित्रांनो. माझं लगीन झालेलं 25 ते 26 वर्ष झालं माझं लगीन झालेलं. पण लगीन झाल्यास मी कधी असं एक हक्काने आई वडिलांच्या घरी गेले असं नाही आठवत मला कधी. एक माझं आहे की 2 दिवस मी जाईन, की माझं 2 दिवस कोणी पाहुणचार करेन, की माझ्या लेकरांना कोणी या म्हणेन. कधीच नाही, मी असं आठवतच नाही गेलेले आणि जात पण नाही. कारण की मालक पण आमचे नाही जायचं ना तुला, नको जाऊ. घरातून पण मला त्रास देत नाही तर मी इतक्या वर्ष झालं माहेराला नाही जात, कोणाकडेच जात नाही. मी माझ्याच घरी आहे. अगर मला काही त्रास असता तर मी गेले असते ना, गेले असते का नाही. पण तसं नाही. माझा नवरा आईचं प्रेम, बापाचं प्रेम, बहिणीचं, भावाचं, सगळ्याचं प्रेम माझा नवरा मला देणार. त्यांनी असं कधी आठवू दिलं नाही, आई वडील नाही असं कधी, असं मला वाटलं नाही कधी. कसं असतं, मला तर पहिल्यापासूनच आपल्याला आई वडिलाचा सहारा नव्हता. लहानपणापासूनच आजी आजोबाने आपल्याला सांभाळ केला होता. आपल्या कधी आईबापाची माया ममताच माहीत नाही कधी. आणि नवऱ्याने, घरच्या माणसांनी ते कधी दिसू दिले नाही की हिला परखेपणा वाटावा, की हिला कोण नाही असं वाटावा. असं कधी मला वाटू दिलं नाही त्यांनी. कष्ट करायला लागतं. कष्ट तर प्रत्येकालाच करायला लागतं. असं काय नाही की ज्याच्याकडे पैसा आहे तो कष्ट करीत नाही. प्रत्येकालाच कष्ट करायला लागतं. आपली परिस्थिती तर नाजूक आहे. काम केल्याशिवाय तर खायला नाही आपल्याला. एवढंच आहे की काम करायला लागतं. कामाने काय फरक पडतो. आणि घर परिवार, नवरा, सासू सासरे म्हणलं तर आपलं सगळ्याला मानलं तर त्यांच्यासाठी किती केलं तर काय फरक पडत नाही. आणि घरात भांडण न होण्याचं कारण प्रत्येकाला आपलं मानातं. घरात भांडण होणारच नाही. कोणी काय बोललं ना, इग्नोर करायचं. त्या गोष्टीला कधी असं शब्दाला लावून नाही धरायचं कोणत्या गोष्टीला. आज मी शब्दाला लावून धरलं असताना की मला पाठवत नाहीत, की मी जात नाही, तर तिथं वाद झाला असता. माझ्या घरात कसं आहे माहिती आहे, तुझ्या मनाने सगळं. माझी सासू हे सगळे घरातले माणसं माझे कधी माझा शब्द मोडत नाहीत. आणि मग असं घर भेटणं कठीण आहे. काही ठिकाणी काही लेडीजचे खूप त्रास आहे. काही ठिकाणी सगळं काम करून सगळ्याला आपलं मानून तरी सासरचे माणसं आपलं होत नाही आहेत. आहे असं काही ठिकाणी. तसं माझं तसं नाही आहे. मला आई वडिलाची माया नाही ना, तर त्या गोष्टीचं कधी मला जाणीव पण होत नाही की आई वडिलाची माया नाही. मला कधी कोण नाही, मला माहेर नाही, मला जायला जागा नाही. ही गोष्ट मला घरातले माझी माणसं आठवू पण देत नाही. तर कधीच नाहीच आठवत. आणि मी पण कोणती गोष्ट मनाला लावून कधी घेत नाही. हे जीवन आहे, चालायचं. घर परपंच म्हणलं तर सगळं चालतं. ह्या अशा गोष्टी काही आई वडिलाच्यातलं कधी काही माझ्याकडून पण चुकी झाली असं, तर त्यांच्या पण चुकत असन कधी. मी कधी ह्या गोष्टीचा विचार नाही केला. नवऱ्याने आपल्याला कधी दुःख दिलं नाही, कधी नवऱ्याने त्रास दिला नाही आपल्याला. मग का घर सोडून जायचं? गरजच नाही जायची ना.
आज मुलं लग्नाला आले माझे. नवरा कधी दुखवत नाही आपल्याला. तसं घरात भांडण होतं, थोडंफार चालत असतं, पैशा पाण्याहून कशाहून काय असं चालत असतं थोडंफार. पण असं तडकीफड भांडण असं कधीच नाही. आपण पण नवऱ्याचा कधी अपमान करून बोलले नाही, कधीच नाही. कधी नवऱ्याने मला त्रास दिला नाही आणि मी पण कधी नवऱ्याला त्रास दिला नाही. म्हणून हे घर टिकलंय. त्यालाच परपंच म्हणतात. नाही तर नवऱ्याने एक शब्द उलटा बोलायचा, त्यात बायकोने 10 शब्द उलटे बोलायचे, तिथं परपंच नाही हो. खरं आहे का नाही? सोडून द्यायच्या असतात काही गोष्टी. संसारायची तर काही गोष्टी, सगळ्या गोष्टी मनाला लावून नसतात धरायच्या, सोडून द्यायच्या असतात. तसे मी प्रत्येक गोष्ट भांडणाची कशाची असं ना सोडून देते, इग्नोर करते, लक्ष देत नाही. जसं असेल तसं. एकतर आपल्याला कोणी नव्हतं. आपल्या नवऱ्याने आई बापाचं सगळ्याचं प्रेम आपल्याला दिलं. तीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. सगळ्याचं प्रेम दिलं मला, त्यासाठी मी लय मानते त्यांना. आपल्याला कोणी नव्हतं, रस्त्यातले फुटपाथचे उचलून आणून लगीन केलं. त्याच्यासाठी आपण पण कोणत्या गोष्टीची जाणीव ठेवली पाहिजे. खरं आहे का नाही? कधी दुखवत नवऱ्याला मी. नवरा नाही मला दुखवत आणि मी पण नाही माझ्या नवऱ्याला कधी दुखवत. तिथं भांडणाचा सवालच येत नाही. भांडण करण्याचा विषयच येत नाही तिथं कधी. हाय थोडी परिस्थिती नाजूक, चालत असतं. सपोर्ट नाही कोणाचा. कसं असतं, मुलीला आईवडिलाचा सपोर्ट असल्यावर, भावाचा बहिणीचा सपोर्ट असल्यावर बात अलग असते. खरं आहे की नाही? चालत असतं, चालू द्यायचं. सगळ्या गोष्टी मग आपल्या मनासारख्या होत नसतात. पण आपल्याला एका गोष्टीची जाणीव आहे की आपला नवरा लई चांगला. नवरा दुखवत नाही का, त्या गोष्टीची मोठी जाणीव आहे मला. माझं कधी चुकलं ना आणि मी जर 2 शब्द उलटी बोलले ना तर नवरा कधीच काय म्हणणार नाही. मग आपल्याच मनाला लाजून आपण मी उलटी बोलले त्यांना. त्याच्यासाठी ना आपलं माना सगळ्यांना. घर तुटणार नाही. दोघा नवरा बायकोचा संसार दोघा नवरा बायकोच्या विचाराने झाला पाहिजे. त्या तिसऱ्याचा विचार म्हणलं ना घर बिथरल्या जातं. असं असतं. त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी विचार करूनच सगळ्या गोष्टी करायच्या. खरं आहे की नाही?